प्रभावित नाही झालेली आहे, तर त्याच्या बाजूच्या इमारतीला देखील आग लागलेली आहे आणि त्याच्या आजूबाजूमध्ये लोक जी होती ती देखील मोठ्या स्वरूपात जखमी झालेली आहेत। ही दोन दृश्य आपण पाहतोय। पहिली दृश्य आहे त्या वसतिगृहाच्या इमारतीचं सध्या कूलिंग ऑपरेशन सुरू आहे। वसतिगृहाच्या इमारतीचं मोठं नुकसान झालंय, मात्र त्याच्या शेजारची जी बिल्डिंग होती तिला देखील आग लागल्याची माहिती आहे। तर जेसीबी देखील या ठिकाणी बोलावण्यात आलेले आहेत। जो मलबा माणसांना हाताने काढता येत नाहीये तो मलबा आता जेसीबीच्या माध्यमातून काढला जातोय। मोठमोठी झाडं देखील कोसळलेली आहेत, या झाडांना देखील आग लागलेली होती। त्याचबरोबर वसतिगृहामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या परिसरात आता बचाव कार्य अद्यापही सुरूच आहे। कूलिंग ऑपरेशन केलं जात आहे। वसतिगृहाची ही इमारत आणि हा संपूर्ण परिसर आपण पाहतोय, आगीच्या भक्ष्यस्थानी हा परिसर पडला, त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये आता कूलिंग ऑपरेशन केलं जात आहे। सध्या या ठिकाणी एनडीआरएफचे जवान असतील, त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन असेल, स्थानिक नागरिक असेल, या सर्वांच्या मदतीने या ठिकाणी कूलिंग ऑपरेशन सुरू आहे। या ठिकाणी सध्या या नागरिकांना या ठिकाणाहून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी लगबग सुरू आहे। अनेक ॲम्ब्युलन्स देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत, तर सध्या सर्वजण आपापल्या परीने या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करतोय। दुपारी 1:23 एअर इंडियाच्या या विमानानं सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं आणि त्यानंतर 1:39 मेडे कॉल हा पायलटकडून एटीसीला करण्यात आला। त्यानंतर एटीसीनं तात्काळ पायलटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही आणि त्यानंतर विमान अपघाताची ही दृश्य समोर आलेली आहे। तर नातेवाईक आता आपल्या प्रियजनांना, आपल्या माणसाला भेटण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले आहेत, मात्र यंत्रणा आपलं काम करतेय। नातेवाईकांचा संताप पाहायला मिळतोय। पूरा ही गया हुआ है पूरा ही गया हुआ है। और जिस तरह से जो घटना घटी, प्लेन क्रैश होने के साथ ही जो बिल्डिंग में जहाँ पर गिरा वहाँ डॉक्टर भी जो लोग थे उनकी मैच भी थी, तो उनका भी अकस्मात के अंदर यानी कि डेथ हुई है, पैसेंजरों की भी डेथ हुई है। तो बहुत दर्दनाक और बहुत भयानक ये हादसा है। ये मैं मानता हूँ कि गुजरात में 32 साल के बाद दोबारा ऐसी एक दुर्घटना ये घटी। हम ये जितने भी इस दुर्घटना में मृतक हैं उनकी आत्मा को शांति मिले और जो घायल हुए हैं उनको जल्दी से जल्दी अच्छी ट्रीटमेंट मिले और वो जल्दी से जल्दी अच्छे हों, ये हम ईश्वर से, भगवान से प्रार्थना करते हैं। एक बजे जा रही थी, 1:10 की फ्लाइट थी और जा रही थी लंदन। लंदन जाने से पहले ही क्रैश हो गया प्लेन। जैसा धड़ाका हुआ, मैं वहाँ ऑफिस से वहाँ गई, बहुत बड़ा प्लेन क्रैश हुआ था, तो बहुत धुआं और आग लगी थी। जो डॉक्टर्स के फ्लैट थे उनको बहुत डैमेज हुए हैं और उसमें से कितने डॉक्टरों को हमने निकाला है, लोकल कार्यकर्ता और सब मिलके। बाद में जो प्लेन में से निकाले हैं वो लोग भी बहुत मारा भाणियाना सासू ससरा छे ए लंडन જઈ રહ્યા હતા એમની વહુને બાપ ડિલિવરી આવવાની છે ને એટલે શું થયું મૂકવા ગયા હતા એરપોર્ટે ક્યાં જવાના હતા શું લંડન જતા હતા એ પ્લેનમાં બેઠેલા હતા ભાઈ તમને કેમ ખ્યાલ આવ્યો આ ટીવીમાં જોયું ને હું અહીંયા નરોડા રહું છું એટલે ધુમાડા જોયા ને ટીવીમાં જોઈને એટલે હું આવી છું અમારે જેવો ધડાકો થયો મારું ઘર સામે જ છે એવી હું દોડી ત્યારે ખબર પડી એક આખું પ્લેન ક્રેશ થઈ અને અમારી 3 જે બિલ્ડિંગ છે એમાં अलग-अलग जगह पड़ू है। डॉक्टर बिल्डिंग છે રેસિડેન્સ એ રેસિડેન્સ ડોક્ટરની અમને ખબર નથી, પણ મેં 9 જણને બચાવીને રિક્ષામાં હું હોસ્પિટલ લઈ આવી હતી, પણ અમે કોશિશ અમારા સ્થાનિક રહીશોએ બહુ કોશિશ કરી છે બચાવવા માટેની જેટલી હા પ્લેન ક્રેશ થયું છે।
तर ही दृश्य आपण पाहतोय. पहिली दृश्य आहे त्या वसतिगृहाची काय अवस्था झालेली आहे त्याची, तर दुसरी दृश्य सिव्हिल लाईन हॉस्पिटल जी आहे त्या हॉस्पिटल बाहेर सध्या या प्रवाशांच्या नातेवाईकांकडून गर्दी करण्यात आलेली आहे. आपल्या माणसासंदर्भात काही माहिती मिळते का यासाठी हे नातेवाईक या ठिकाणी जमलेले आहेत. सिव्हिल हॉस्पिटल बाहेरची दृश्य आपण पाहतोय. सध्या या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. तर अनेक जे जखमी जण आहेत त्यांना या ठिकाणी सध्या दाखल करण्यात आलंय. कई सारे सवाल खड़े कर रहा है. कैमरामैन नटवर परिवार के साथ सचिन पाटिल, TV9 अहमदाबाद. तर या घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेतच. सध्या या वसतिगृहात सगळ्यात आधी आमची प्रायोरिटी रेस्क्यू ऑपरेशन आहे